नमस्कार, माझं नाव सायली. युगांधर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया ताज्या घडामोडी. सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे अनिल बोराडे, पोलीस कर्मचारी आणि अनिल सोनवणे या दोघांनाही ब्रेन ट्यूमर असूनही मिळाले जीवनदान. अत्याधुनिक न्यूरो नॅव्हिगेशन तंत्रज्ञानामुळे रुग्णांसाठी वरदान. उल्हासनगर नागरिकांसाठी सोलारिस हॉस्पिटलकडून न्यूरोलॉजी व स्पाइन विषयक मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन. ब्रेन आणि स्पाइनशी असोसिएटेड जे आजार आहेत त्याच्यावरती अवेअरनेस आणि त्याच्यावरती इलाज देण्याच्या दृष्टीने एक फ्री कॅम्प आम्ही 22 तारखेला रेड क्रॉस सोसायटीचे इथे उल्हासनगर इथे करण्यात आयोजित केला आहे. या कॅम्प मध्ये जे पण पेशंट ज्यांना डोकेदुखी आहे, फिट्स आहे, ब्रेन ट्युमरचा त्रास आहे, पॅरालिसिसचा त्रास आहे, ज्यांना मणक्याचे आजार, दुखणं किंवा ट्युबरक्युलोसिस अशा प्रकारचे आजार आहेत त्यांच्यासाठी इलाज साठी एक डायग्नोसिस आणि कन्सल्टेशन फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे. इकडे डॉक्टर दीपक आयवळे न्यूरोलॉजिस्ट आणि डॉक्टर अमित आयवळे न्यूरोसर्जन म्हणजे मी अशा दोन्ही प्रकारच्या डॉक्टरांचा सल्ला मिळणार आहे. त्यामुळे पेशंटला जिकडे औषधांची गरज आहे किंवा जिकडे कुठे सर्जरीची गरज आहे त्याचं एक योग्य निदान देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. सोलारिस हॉस्पिटल इकडे आपण गेल्या 3 वर्षात बरेच अद्ययावत ऑपरेशन्स केले आहेत की जिकडे मेंदूचे ऑपरेशन कॉम्प्युटर गायडेड म्हणजे न्यूरो नॅव्हिगेशन गायडन्स मध्ये करण्याचा जो फॅसिलिटी आहे ती केलेली आहे की ज्याच्यामध्ये पेशंटचे MRI आणि सिटी स्कॅन कॉम्प्युटरमध्ये अपलोड केला जातो आणि त्या कॉम्प्युटरच्या गायडन्समध्ये आपण ऑपरेशन सक्सेसफुली करू शकतो. त्यामुळे होण्याचे पॅरालिसिस अथवा मेंदूला होणारी इजा कमीत कमी होते. तसंच पिट्युटरी ॲडिनोमा या प्रकारच्या गाठींचं ऑपरेशन नाकाद्वारे बिन टाक्याचं जिथे मेंदूला ओपन न करता नाकाद्वारे ही गाठ काढली जाते अशा प्रकारचे ऑपरेशन आपण केले आहेत. त्याचबरोबर स्पाइन मध्ये नॅव्हिगेशन सिस्टीमचा उपयोग करून मिनिमल इन्व्हेसिव्ह टेक्निकने मणक्याचे ऑपरेशन्स जिकडे मोठं कट न घेता 1 सेंटीमीटरच्या कट मधून स्लिप डिस्कचे ऑपरेशन्स होणं या सगळ्या फॅसिलिटीज आपण या कॅम्पच्या द्वारे लोकांना जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत. याच प्रकारच्या ऑपरेशन्स मध्ये काही गव्हर्नमेंट फंड्स जसं मुख्यमंत्री निधी आणि काही कॅन्सर ट्रस्ट आहेत की ज्या थ्रू आपल्याला पेशंट्सला मदत असेल ती करून देता येते. त्यामुळे या फॅसिलिटीचा उपयोग प्रत्येक नागरिकाने उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथच्या प्रत्येक नागरिकाने उपयोग करून घ्यावा. आतापर्यंत आपण वेळोवेळी सेवा दिली आला त्या उल्हासनगर असेल अंबरनाथ असेल गोरगरीब नागरिकांना जे ब्रेन संदर्भात जे आजार आहे ते ट्रीटमेंट करायचे असेल तर पण या ठिकाणी सेंटर आणण्याचा प्रयत्न. सध्या मी जसं सांगितलं की आता आम्ही रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर, रोटरी क्लब ऑफ अर्बॅनिया ठाणे तसंच अनुसूया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा पहिला प्रयत्न चालू केलाय की जिकडे आम्ही कॅम्प करतोय. अशा प्रकारचे काही कॅम्प्स आम्ही फ्युचरमध्ये पण घेऊ आणि त्यानंतर एक रेग्युलर OPD फॅसिलिटी की ज्याच्यामध्ये पेशंट्सला एक फिक्स वेळेवरती आणि फिक्स टायमाला आम्ही कन्सल्टेशन देणं चालू करू. त्यातूनच आम्हाला जर काही प्रोत्साहन मिळाले तर त्या दृष्टीने पुढे आम्ही प्रयत्नशील राहू. ऑपरेशन परंतु आपण जे काय आता सांगितलं त्यामध्ये कमी खर्चामध्ये गोरगरीब नागरिकांना मी जसं सांगितलं की पहिल्यांदा हे आजार ओळखणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण या आजारांबद्दल जोपर्यंत कॉम्प्लिकेशन होत नाही तोपर्यंत पेशंटची लक्षणं समोर येत नाहीत. जर एकदा आपल्याला ही लक्षणं लवकर मिळाली तर या ऑपरेशन्समध्ये सोयीस्कर आणि इलेक्टिव्हली प्लॅन करून करता येतं. आजकाल ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट 3ऱ्या ते 4थ्या दिवशीही घरी डिस्चार्ज करता येतो आणि आपल्या रुटीन कामाला 2 आठवडे जॉईन करता येतं. तर त्यामुळे पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह राहते आणि जो लॉस आहे पेशंटचा फायनान्शियल दृष्ट्या इव्हन शारीरिक दृष्ट्या तो आपल्याला वाचवता येतो आणि त्यामुळे पेशंटला इनडायरेक्टली बेनिफिट होतं. आणि बऱ्याच कॅन्सर ट्रस्ट आहेत की ज्या मेंदूच्या गाठींसाठी किंवा कॅन्सरच्या गाठींसाठी मदतशील असतात. तर त्याची सोय काही समाजसेवक असतात ते त्यांना पेशंटला मदत करून देतात. या आजाराची लक्षणं काय आहेत आणि उपाय योजना मेंदूच्या गाठींबद्दल जर विचारलं तर सर्वात कॉमन आहे की हेडेक, डोकं दुखणं, डोकं दुखण्याबरोबर नजर खराब होणं, नजर म्हणजे दिसणं कमी होणं, काही वेळेला चक्कर आणि डोकं दुखणं, काही वेळेला बॅलन्स जाणं, काही वेळेला हातामध्ये पॅरालायसिस सारखं एका साईडच्या हात पायाची ताकद कमी होणं, काही वेळेला पेशंट मेमरी डिस्टर्बन्स की काही गोष्टी विसरतोय या प्रकारे आमच्याकडे येतात. तर या प्रकारे 2 लक्षणं एकत्र येणं म्हणजे मेंदूला डोकं दुखणं आणि दुसरे असोसिएटेड काही सिम्पटम्स असेल तर अशा प्रकारच्या पेशंटनी लवकर डॉक्टरांकडे दाखवून त्याचं योग्य ते निदान करणं गरजेचं असतं. या घडामोडीसाठी युगांधर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.